नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज. आज आपण बालाजी मंदिर या ठिकाणी आहोत. या ठिकाणी दररोज सकाळी 5 ते 7 या ठिकाणी योग वर्ग चालतात. विशेष म्हणजे या ठिकाणी या योगामध्ये सर्व प्रकारचे सर्व कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याच निमित्ताने आज कुळवाडी भूषण रयतेचे राजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती देखील अतिशय उत्साहात या ठिकाणी संपन्न होत आहे. त्यानिमित्त या ठिकाणी चर्चा करत आहोत. तसेच या ठिकाणी आज बालाजी मंदिरचे अध्यक्ष अरुणजी दमकोंडवार यांचा देखील वाढदिवस आहे. हा योगायोग म्हणायला काय हरकत नाही आणि तो देखील या ठिकाणी योग वर्गाच्या वतीने अतिशय उत्साहात संपन्न होत आहे. त्यानिमित्त या ठिकाणी महाराष्ट्राचे प्रभारी माननीय अनिलजी अमृतवार सर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करू. काय सांगणार सर आजच्या कार्यक्रमाविषयी? सर्वप्रथम तुम्ही सर्वांचे खूप खूप अभिनंदन. सिडको या ठिकाणी 2006 पासून नियमित योग वर्ग चालतो. या ठिकाणी विविध उपक्रम पण राबवले जातात. आज योगा आहे. आज शिवजयंती आहे. त्यानिमित्ताने नांदेड पतंजली योग परिवार सर्वांच्या मतीने या ठिकाणी शिवजयंती साजरी करण्यात आली. आणि आज विशेष म्हणजे आमच्या मित्र अरुणजी दमकोंडवार यांचा जन्मदिवस आहे. तो पण या ठिकाणी उत्साहात साजरे केलेला आहे. आणि असाच आपण सर्वजण मिळून विविध कार्यक्रम करत राहू. या निमित्ताने एकच या ठिकाणी सांगणं आहे की आपण सर्वांनी योग करावा आणि स्वतःचं रक्षण करावं, देशाचं रक्षण करावं. आपलं काही देणं लागतंय ते आपण जरूर सर्वांनी लक्षात ठेवून हे कार्य करावे, एवढंच या प्रसंगी बोलतो. धन्यवाद. योग वर्ग घेणारे बालाजी वारकर सर देखील आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करतो. काय सांगणार जयंतीच्या पर्वावर? आज जे छत्रपती शिवाजी महाराजांनी खूप मोठं कार्य केलेलं आहे आणि त्यांचा एक जरी गुण माणसाच्या अंगी आला तर माणसाचं जीवन सार्थक होतं. मला हेच म्हणायचं की प्रत्येकाने योगाला जुडावं आणि आरोग्य आपलं राखावं हीच विनंती करतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. ते दानपट्टे, त्यानंतर भाले, त्यानंतर सर्व काही योग वर्ग देखील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून हा चालू आहे. याबद्दल आपली काय प्रतिक्रिया? मी या प्रसंगी हे म्हणतो की प्रत्येकाने थोडस स्वरक्षणाचे प्रशिक्षण घ्यावं. जसं लाठीकाठी चालवणे आहे, दंड बैठका आहेत, कुस्ती आहे, किंवा जुडो कराटे, जे काही आपल्याला होईल वयामानाने जे काही होईल ते आपण करावं. आणि शिवरायांच्या जी काही शिकवण आहे ती आपण अंगीकृत करावी, हेच या प्रसंगी सांगणे आहे. हडको बालाजी मंदिर या ठिकाणी योग वर्ग चालतो. अतिशय उत्साहात हा योग वर्ग चालतो. या ठिकाणी हा योग वर्ग जिवंत ठेवण्यासाठी आणि सर्वांना योगाचे धडे देण्यासाठी या ठिकाणी आपल्यासोबत नेहमी कार्य करणाऱ्या या ठिकाणी आपल्यासोबत राखीताई भंडारे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी देखील चर्चा करू. आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी होत आहे आपल्या इथे. त्यानिमित्त काय सांगणार? बस मैं यही कहना चाहूंगी, उनमें जितने गुण है शायद हम कुछ न ले पाए, लेकिन कुछ भी ले उसमें से कुछ ना कुछ तो भी हमारे लिए ये काफी होगा. हमारे आगे के फ्यूचर के लिए भी, जनरेशन के लिए भी बहुत फायदेमंद होगा. और जैसे हम लोग भी यहाँ पे सुबह 5 बजे से 7 बजे तक हर रोज हड़को बालाजी मंदिर के पास में योगा होता है. तो ये जो योगा होता है एक तरफ से ये काफी हमारे लिए उपयोगी होता है, जो डेली हम लोग अपने मतलब हेल्थ के लिए तो बहुत अच्छा है, साथ में हम लोग अपनी संरक्षण भी कर सकते हैं. तो इसी हिसाब से ये काफी महत्वपूर्ण है एक योगा के लिए, योगा भी करना और उसमें एक्सरसाइज भी करना. जैसे आप लोग सूर्य नमस्कार करते हो, दंडपट्टा करते हो और अलग अलग जो भी व्यायाम करते हो वो ही हमारे लिए काफी फायदेमंद होगा. या ठिकाणी नियमित योग वर्गाला येणारे या ठिकाणी कदम सर देखील आपल्यासोबत आहेत. काय वाटते आपल्या योगाविषयी? आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती अतिशय उत्साहात हर्षोल्लासात साजरी होत आहे. आपल्या इथे देखील योग वर्गामध्ये साजरी करण्यात आली. काय वाटते आपल्याला? जय शिवराय, जय जिजाऊ. माझ्या सर्व योग साधकांना तसेच सर्वांना शिवजयंती निमित्त खूप खूप शुभेच्छा. सर्वप्रथम सर्वांना, माझ्या भक्तांना मी वंदन करतो आणि छत्रपती शिवरायांच्या जयंती निमित्त पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. या ठिकाणी 2006 पासून योगा वर्ग चालत असतात. त्यानिमित्त सर्वांना एक ऊर्जा मिळत असते
अमृतवारजे सर 8 दिवसाला 10 दिवसाला या ठिकाणी येऊन शरीर कसं निरोगी राहावं यासाठी मार्गदर्शन करतात. त्यांचे या ठिकाणी धन्यवाद. आमचे सीएम न्यूज संपादक यांनी वेळोवेळी सर्व माध्यम आणि प्रसारित करून एक चांगला उत्कृष्ट कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करतात. त्यांचे धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी अतिशय उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती या ठिकाणी संपन्न झाली. योग वर्गामध्ये सर्वच कार्यक्रम या ठिकाणी घेतले जातात. राखी पौर्णिमा असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल, रमाई जयंती असेल, त्यानंतर या ठिकाणी जी छत्रपती शिवाजी महाराज जयंती देखील अतिशय उत्साहात या ठिकाणी संपन्न करण्यात आली. या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद.